मंडीतून भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर कंगना रनौत सध्या जोरदार प्रचार करते। हिमाचल प्रदेशच्या मंडीतल्या जोगिंदर नगरमध्ये एका कार्यक्रमाला कंगनानं हजेरी लावली। विशेष म्हणजे यावेळी लोकांसोबत तिनं नृत्यही केलं। तिच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो। डॉक्टर बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीनिमित्त नागपूर दीक्षाभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। यावेळी भारताचे संविधान हे सर्वोत्तम संविधान असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी खासदार उदयनराजेंनी महापुरुषांची अवहेलना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली। नाशिकच्या सटाण्यातील एका अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। चित्रकारानं कांद्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंचं चित्र रेखाटले। किरण मोरे यांनी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकच्या इंदिरानगरमधील सुखदेव प्राथमिक शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरीची प्रतिकृती साकारण्यात आली। 50 बाय 15 फुटांची स्वाक्षरी साकारण्यासाठी 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तसंच शाळेमध्ये 18 तास वाचन स्पर्धाही घेण्यात आली। सटाण्यामध्ये कांद्याच्या गंजीवर अज्ञात समाजकंटकानं युरिया टाकला। त्यामुळे शेतात काढून ठेवलेला संपूर्ण कांदा खराब झालाय। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली। वाशिमच्या रिसोड तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा 24% कमी पाऊस झाला। त्यामुळे जलप्रकल्पांनी तळ गाठलाय। त्यामुळे तालुक्यातील गावांमध्ये आता पाणी टंचाईच्या झळा जाणवतात। शेलू खडसे, वाडी रायातळ, भर जहागीर इथल्या प्रकल्पामध्ये केवळ 10 ते 15% पाणी शिल्लक आहे, तर इतर 23 पाझर तलावातही केवळ 15% पाणी आहे। नंदुरबार जिल्ह्यात चारा टंचाईची समस्या वाढली। त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून चारा जिल्ह्याबाहेर घेऊन जाण्यावर बंदी घातली। चारा बाहेर पाठवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे।